नमस्कार. आज मी तुमच्यासाठी कोल्हापुरी चिरमुऱ्याची भडंग तयार करण्याची रेसिपी सांगत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य इथे 2 शेर चिरमुरे, 1 वाटी शेंगदाणे, 2 चमचे हळद, 1 चमचे जिरे मोहरी, 2 चमचे लाल तिखट, पिठी साखर, मीठ, कढीपत्ता, तेल, चिवडा मसाला आणि ही कोथिंबीर. भडंग करण्याची कृती. पहिल्यांदा आपण गॅसवर कढई ठेवूया. कढई तापेपर्यंत आपण ह्या चिरमुऱ्यामध्ये थोडासा शेव फरसाणा ह्यामध्ये मिक्स करणार आहे आणि तो आपण मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपण तेल ओतूया. कढई आपली चांगली तापलेली आहे हे पाहून आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे चांगले आपले खरपूस भाजलेले आहे. आपण ते आता काढून घेऊ. ते आपण ह्याच्यावर टाकूया. शेंगदाण्यानंतर आपण त्याच्यात कढीपत्ता, कोथिंबीर, चांगली तळून घेऊ. कढीपत्ता चांगला कडक असा कुरकुरीत झाला की कढीपत्ता काढून घ्यायचा. कोथिंबीर, कढीपत्ता चांगला खरपूस तळून घेतलेला तुम्ही बघू शकता की हातात घेतला की हा कुरकुरीत चांगला बारीक होतो. हा कढीपत्ता आपण ह्याच्यावर पसरणार. असा कुरकुरीतच झालेला कढीपत्ता आपण ह्याच्यावर टाकायचा की जेणेकरून हा चिवडा अगदी खुसखुशीत राहील. आता आपण ह्या तेलामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये हळद, ही लाल तिखट आणि हे चवीनुसार मीठ. हे चांगलं ते एका तेलात कळले की गॅस बंद करून हे तेल आपण ह्या चिरमुऱ्यावर पसरणार आहे. आणि हे सर्व एकत्र हलवून चांगले हलवा. हे चांगलं मिक्स झालेलं आहे. त्याच्यावर आपण आता पिठी साखर पसरूया. पिठी साखर टाकल्यामुळे चांगले गोड लागते. अशा प्रकारे कोल्हापुरी भडंग आपल्यासाठी खाण्यासाठी तयार आहे. खाण्यासाठी आपण त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर पसरू शकतो आणि हे आपण खाऊ शकतो. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे पाहून मला सांगा आणि या माझ्या चॅनलला लाईक करा. पाहिल्याबद्दल थँक्यू.